आज आपण इडलीच्याच बेटरपासून डोसे बनवणार आहोत. खूप चविष्ट, खुसखुशीत, सॉफ्ट होतात. नक्की ट्राय करा. मी आज माझ्या घरामध्ये सकाळी इडलीचा बेत केला. त्यातलंच थोडंसं बेटर मी काढून फ्रीजमध्ये बाजूला ठेवलं. म्हटलं संध्याकाळी मस्त खुसखुशीत डोसे बनवूयात. त्यासाठी मी काय केलं, 2 तास आधी हे पीठ फ्रीजमधून बाहेर काढलं आणि रूम टेम्परेचरवरती सेट केलं. पहा, फर्मेंटेशन आपलं व्यवस्थित आहे पिठाचं. आता याचे मस्त खुसखुशीत डोसे बनवूयात. सर्वात आधी हाय फ्लेमवरती डोशाचा जो पॅन आहे तो गरम करायचा. अगदी आपण स्टीच स्टाईल बनवूया. त्यासाठी मी पाणी शिंपडलं आहे. पाणी शिंपडल्यानंतर एका कपड्याने पुसून घ्यायचं. पळीच्या साहाय्याने हे बेटर आपण ह्या पॅनवरती टाकायचं आणि एका सेकंदामध्ये लगेच सगळीकडे पसरवून घ्यायचं. थोड्या वेळाने आपोआप याच्या कड्या मोकळ्या होतात. आता याला पलटी करून घ्यायचं. 1-2 सेकंद ठेवायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आपला डोसा तयार आहे. दुसराही करून बघूयात. त्याच प्रकारे मी पाणी शिंपडलं, कपड्यांनी पुसून घेतलं. आता थोडंसं जास्त बेटर घालूयात, कारण आपला जो हा डोश्याचा पॅन आहे तेवढा मोठा डोसा बनवूयात. पहा, थोडंसं जास्त बेटर घालायचं. सगळीकडे बेटर पसरून घेतलं. थोडा वेळ थांबायचं. आपोआप कडा मोकळ्या होतात. पलटी करायचा आणि आपला डोसा तयार आहे. मी याच प्रकारे सर्व डोसे बनवून घेतले. तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि राडा रेसिपीला सबस्क्राईब करा.